आपुला तो एक देव करोनी घ्यावा तेने मीन जीवा सुख होए एरती माही के दुग्राची जलती नाय अरियंती आसानी अविनाश करी आपुलिया से लावी बना पी से गोविंदाते एरती माई के दुग्गाची जनते नाहि अरियंती आदसारी तुका मंडलम मंडलाना तरुण तुलसी कंदरम कंजनेत्रम सदैवलहासम विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करो
वेदास अलंकार सिंहासन परम भोज तेजस्पति प्रदेश मारे वै सदा स्मयमानं समाधि स्तोति प्रजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सद्गुरु नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति सेवी लागी से तुम चला चरण तुम चला वंदे महापुरुषते चरणारविंदं वंदे महापुरुषते चरणारविंदं आपुला वही कदेव करुणी क्षमाते नेमी न जीवास तुलाई तेरची माई के दुःखाची जलती नाही अज्ञानती अवसान कीर्तन होते सगळ्यासाठी म्हणजे संबंध जगाला भक्तीच्या मार्गाला प्रवृत्त करणारी जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे इथं आलेल्या प्रत्येक जीवाला काही ना काही दुःख आहे. कोण कशाने तर कोण कशाने पण प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे. दुःख का होतं आणि सुख मिळवायचं असेल तर काय करावं याचा यथार्थ दिग्दर्शन करणारा अभंग म्हणजे आजचा अभंग विठाला विठाला
जन्मदाते भगवान श्री ज्ञानोबा आहे. अशी ही जगाची माऊली, विश्वाची माऊली, या माऊलीचा समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त वार्षिक नियमाप्रमाणे चालू असलेला हा ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 43 वर्षाची परंपरा अविरत आणि अखंडपणे माझ्या लासोण्याने चालून ठेवली. आणि म्हणूनच 43 वर्ष तुम्ही केलेला श्रद्धेने, भावनेने परमार्थ, म्हणून आज या मंडपात एवढी चैतन्यता आहे. माझ्या लासूरने ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. खूप सुंदर निवेदन केलंय. खूप अगदी चैतन्य जाणार नाही, अगदी सर्व अंगाचे काम करून ऐकायचंय. सर्वांच्या चरणावर या ठिकाणी नम्र अभिवादन. ऐका ना बाबांना, अमूल्य किमतीचा हा निर्णय मिळाला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की तुमच्या गावची ही छोटी बालकं कीर्तनाला पुढे येऊन बसले. खूप अंतकरणात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुमच्यासाठी टाळ्या झाल्या. कीर्तन होईपर्यंत कुणी उठायचं? अरे मला ऐकायला येत नाही, सगळ्यांना आवाज गेला पाहिजे मोठ्याने. कीर्तन होईपर्यंत कोणी उठायचं? कुणाला उठू द्यायचं? कीर्तनात बोलायचं? कुणाला बोलू द्यायचं? कीर्तनात झोपायचं? कुणाला झोपू सुद्धा द्यायचं? कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणायचं? तुम्हाला सर्वांना समजाल असं कीर्तन करण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करेल. आपण भाग्यवान आहे, आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. बाबांना कुणालाही नाही मिळत. बाबांना काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला रे नरदेह लाभला, नरदेह लाभला, नरदेह लाभला. जीवनात काही मिळेल पण हे शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही. शास्त्रकार सांगतात पुनर्वित्तम पुनर्वित्तम पुनर्भाग्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. जीवनामध्ये काही मिळेल. एखाद्याला वाटलं कोट्याने पैसा कमवायचा आहे, अरे कमवू शकतो. मिळाली एखाद्याला वाटलं कोट्याने पैसा कमवायचा आहे, अरे कमवू शकतो. काय अवघड नाही. एखाद्याला वाटलं हजारो मित्र जीवनामध्ये जोडायच्या, अरे जोडू शकतो. काही अवघड नाहीये. एखाद्या वाटलं कोट्याने पैसा कमवायचा, कमवू शकतो. हजारो मित्र मिळवायच्यात, मिळवू शकतो. अहो एखाद्याला वाटलं एक बायको आहे पण दुसरी करायची, काय अवघड नाही. पुनर्भार्या पुनर्मही सगळं 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 जगातलं पुन्हा पुन्हा मिळेल. पण मिळालेला मानवी शरीर, मानवी देह परत परत नाही. या जन्मामध्ये आल्यानंतर बाबांनो सावध होऊन
प्रत्येक पाऊल टाकावं. अरे खूप अनमोल किमतीचं आहे. आणि त्यातल्या त्यात साधू संतांच्या नंतर ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या नंतर आपल्याला मिळाला आहे. ही भूमी पवित्र आहे. अरे याच महाराष्ट्रामध्ये माझ्या ज्ञानोबारायांनी अवतार घेतला. ऐका ना, याच महाराष्ट्रामध्ये माझे तुकोबाराय झाले. अरे याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले. यांची भूमी. ऐका ना बाबा, मी सांगत असतो, अरे भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपूर सारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे संत नाही, वारकरी संप्रदायासारखा पंत नाही, रामकृष्ण हरी सारखा महामंत्र नाही, रामासारखं आचरण नाही, कृष्णासारखं चातुर्य नाही, महादेवासारखी विरक्ती नाही. ऐका ना बाबांनो, भरतासारखा भाऊ नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, राधेसारखी प्रेयसिका नाही, कर्णासारखा दानी नाही, हनुमंतासारखी भक्ती नाही. ऐका ना बाबांनो, आणि मानवी शरीरासारखं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा पुन्हा या जगात नाही, राजा पुन्हा या जगात नाही. अशा या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतलाय. आणि हा जन्म कुणाला त्रास देण्यासाठी नाही मिळाला. जन्म कुणाची उणी दुनी काढण्यासाठी नाही मिळाला. जन्म पांढरे कपडे घालून रोबाबात फिरण्यासाठी नाही मिळाला. जन्म महागातल्या गाडीत फिरण्यासाठी नाही मिळाला. जन्म फक्त कष्ट करण्यासाठी नाही मिळाला. जन्म भांडण करण्यासाठी नाही मिळाला. जन्म आयुष करण्यासाठी नाही मिळाला. जन्म मजा करण्यासाठी नाही मिळाला. जन्म फक्त कष्ट 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 करण्यासाठी नाही मिळाला. जन्म मिळाला आहे दिला दे भजनासाठी मिळालाय बाबांना. जर भजन आपल्या जीवनामध्ये घडत असेल तर आपण भाग्यवान आहे. म्हणून सगळं सोडून माणसाने भजन करावं. मी सांगत असतो, शतम विहाय वक्तव्यम सहस्रम स्नामाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटीं त्यक्ता हरिं भजेत. ऐका पोरांनो, 100 काम सोडून माणसाने जेवण करावं. 1000 काम सोडून माणसाने आंघोळ करावी. लाख काम सोडून माणसाने दान द्यावं. आणि कोट्याधी काम सोडून माणसाने परमेश्वराचं भजन करावं. विठाला विठाला 100 काम सोडून माणसाने जेवण करावं. 1000 काम सोडून माणसाने आंघोळ करावी. लाख काम सोडून माणसाने दान द्यावं. आणि कोट्याधी काम सोडून परमेश्वराचं भजन करावं. आता मला सांगा, तुम्ही बसलाय जवळ, तर 100 काम सोडून माणसाने काय करावं? 1000 काम सोडून माणसाने काय करावी? लाख काम सोडून माणसाने काय द्यावं? कोट्याधी काम सोडून माणसाने काय करावं? झालं माझं कीर्तन सारखं. भजनच आपल्या बरोबर येतं. तेच करायचं म्हणलं की अंगावर काटा येतो. बरोबर, भजन करायचं म्हणलं की आपल्या अंगावर काय येतो? काटा. वाटतो, कंटाळा येतो. मी एक सांगत असतो उदाहरण, ऐका. एक राजा होता. कोण होता? तुमच्यावर समजला असं कीर्तन करतो बरं. हा, एक कोण होता? त्या राजाला 1 नाही 2 नाही 4 राण्या होत्या. किती? 4. राजाचं 4 राण्यावर वेगवेगळं प्रेम. पहिल्या राणीकडे प्रेमाने पाहायचा. दुसऱ्या राणीला प्रेमाने जवळ घेऊन बसायचा. तिसऱ्या राणीला कुठेही फिरायला घेऊन जायचा. चौथ्या राणीचा काय करायचा? तिरस्कार करायचा. काय करायचा? परत ऐका. पहिल्या राणीकडे प्रेमाने पाहायचा. दुसऱ्या राणीला प्रेमाने जवळ घेऊन बसायचा. तिसऱ्या राणीला कुठेही फिरायला घेऊन जायचा. चौथ्या राणीचा तिरस्कार करायचा. मला परत सांगा बाळांनो. हा, पहिल्या राणीकडे प्रेमाने, दुसऱ्या राणीला जवळ घेऊन, तिसऱ्या राणीला कुठेही फिरायला घेऊन,
चौथ्या राणीचा काय करायचा? लई करतोय पण अशी पोरत राणी राहायचा. खरंच एक नंबर. माझं आजचं कीर्तनच तुमच्यासाठी. काय बी हो. ऐका, आता राजाचा मृत्यू काळ जवळ आला. राजाने परीक्षा घ्यायची ठरवलं. राजाला वाटलं बघू आता मृत्यू काळ आपला जवळ आलाय, ज्यांच्याकडे आपण आयुष्य दिलंय कोण आपल्या बरोबर येत आहे. राजाने पहिल्या राणीला बोलवलं. राणी साहेबा, आयुष्यभर तुमच्याकडे प्रेमाने पाहिलं, आता माझा मृत्यू काळ जवळ आलाय, माझ्या बरोबर याल का? पहिल्या राणीने सांगितलं जरी तुम्ही माझ्याकडे आयुष्यभर प्रेमाने पाहिलं असलं तरी तुम्ही मेल्यानंतर मी इथंच राहणार आहे, तुम्ही जा. राजाला वाईट वाटलं, आयुष्यभर तिच्याकडे प्रेमाने पाहिलं, आता ती राणी निघून गेली. राजाने दुसऱ्या राणीला बोलवलं. राणी साहेबा, महाराज आयुष्यभर तुमच्या जवळ बसलो, तुम्हाला सुख दुःख सांगितले, आता माझा मृत्यू काळ जवळ आलाय, माझ्या बरोबर याल का? दुसऱ्या राणीने सांगितलं महाराज तुम्ही मेल्यानंतर मी येणार आहे ना, माझ्या जवळ बसला, माझ्या सुख दुःख सांगितले म्हणून मी तुमच्या बरोबर येणार आहे, पण कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. तिथून पुढे जात नाही. राजाला वाईट वाटलं, आणि यांच्या जवळ बसलो, ही म्हणते येणार आहे स्मशानभूमीपर्यंत, तिथून पुढे नाही. आता राजाला विश्वास असला जरी दोन राणींनी फसवलं असलं तरी तिसरी राणी जिच्या बरोबर अखंड आयुष्यभर प्रवास करतोय ती शेवटच्या प्रवासात माझ्या बरोबर येईल, म्हणून तिसऱ्या राणीला बोलवलं. राणी साहेबा, तिसरी राणी आली. महाराज आयुष्यभर तुमच्या बरोबर प्रवास केला, माहिती आहे राणी साहेब, एक गोष्ट मागितली तर द्याल? मागा ना महाराज, आयुष्यभर प्रवास केला म्हणूनच मागतोय. आता माझा शेवटचा प्रवास आहे, म्हणजे महाराज माझा मृत्यू काळ जवळ आहे. काय इच्छा आहे महाराज? शेवटच्या प्रवासात तुम्ही यावं माझ्या बरोबर, अशी इच्छा आहे. या माझ्या बरोबर. माझा मृत्यू झाल्यावर तिसऱ्या राणीने दिलेलं उत्तर ऐका महाराज, तुम्ही मेल्यानंतर मी दुसऱ्याकडे जाणार आहे, मी दुसऱ्याची होणार आहे, तुम्ही जा. राजाच्या डोळ्यातून अश्रूच्या आल्या. जिच्या बरोबर प्रवास केला ती म्हणते दुसऱ्याची होणार आहे. अरे तिने राणीने फसवला. आता राहिली होती एक राणी, जिचा राजाने मी काय करायचा? तिरस्कार करायचा. आता राजा म्हणला कोणत्या तोंडाने म्हणू हिला की माझ्या बरोबर चल? ती महाराच्या समोरून चाललेली. राजाने आवाज दिला, डोळ्यातून अश्रू होते. राणी साहेबा, ती इकडे तिकडे पाय लावली. तिला विश्वासच नव्हता राजा मला बोलवेल म्हणून. राजा दिसला असं, इकडे या. पळतच आली खाली मान घालून. राणी साहेबा, आयुष्यभर तुमचा तिरस्कार केला, राहू द्या ना महाराज, कधी प्रेमाने तुमच्याशी नीट बोललो नाही, असू द्या ना महाराज, कधी जवळ घेतला नाही, राहू द्या ना महाराज, ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनी जर फसवलं, काय झालं महाराज? जिच्याकडे प्रेमाने पाहतो ती म्हणते मेल्यावर इथंच राहणार, जिच्या जवळ बसलो ती म्हणते मेल्यावर स्मशानभूमीपर्यंत येणार, जिच्या बरोबर प्रवास केला ती म्हणते मेल्याबरोबर मी दुसऱ्याची होणार, मेल्यावर मी दुसऱ्याची होणार. आयुष्यभर तुमचा तिरस्कार केला, कोणत्या तोंडाने म्हणू माझा मृत्यू काळ जवळ आलाय, माझ्या बरोबर याल का? राणीने वरती पाहिला. आता महाराज आयुष्यभर माझा तिरस्कार केला, माहित आहे राणी साहेबा, कधी प्रेमाने बोलला नाही, माहित आहे, कधी जवळही घेतलं नाही, माहित आहे राणी साहेबा, पण ऐका ना, तुमच्या बरोबर माझं नाव सोडलं होतं, कार्यक्रमात कधी कधी भेटायचा, भेट व्हायची, मन भरून तृप्त व्हायचं. त्या नात्याची शपथ घेऊन सांगते, त्या पंढरीच्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते महाराज, जरी आयुष्यभर तुम्ही तिरस्कार केलेला असला, माझा कंटाळा केला असला, तरी मी तुमची जिकडे निहाल तिकडे मी यायला तयार आहे, जिकडे निहाल तिकडे यायला तयार आहे. पोरांनो, राजाचा मृत्यू झाला, राजाचा मृत्यू झाला, जिच्याकडे प्रेमाने पाहायचा ती तिथंच राहिली राजा मेल्यावर, जिच्या जवळ बसायचा ती गेली स्मशानभूमीपर्यंत, जिच्या बरोबर प्रवास करायचा ती राजा मेल्या मेल्या लगेच दुसऱ्याकडे गेली, पण जिचा तिरस्कार कंटाळा करायचा ती राजा मेल्यावर राजासोबत वरती गेली, राजाला साथ दिली. ओ लासुर्णेकर, तो राजा कोण आहे माहितीये का तुम्हाला?
तो राजा कोण आहे माहितीये का तुम्हाला? त्या राजाचं नाव माहितीये का? ऐका 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 ऐका. ज्या राजाची मी कथा सांगत होतो तो राजा दुसरा तिसरा कोणी नसून ज्या राजाची मी कथा सांगतोय तो राजा म्हणजे तुम्ही आणि मी. दुसऱ्या कोणाची कथा सांगत नव्हतो. मनुष्य जन्म राजासारखा जन्म आहे. मी आपलीच कथा सांगत होतो. आपल्याला सुद्धा 4 राणे या जीवाला 4 राणे. पहिली राणी जिच्याकडे आयुष्यभर प्रेमाने पाहतो. पहिली राणी म्हणजे शरीर. पावडर काय लावील, साधनं काय लावील, आयुष्यभर त्याला कपडे काय वेगवेगळे घालील, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये त्याला जेवायला काय घालील. विचारा त्या शरीराला. आणि आयुष्यभर तुझ्याकडे प्रेमाने पाहिलं. आता माझा मृत्यू काळ जवळ आलाय, माझ्या बरोबर येशील का? ते शरीर सांगतं जरी तू आयुष्यभर प्रेमाने माझ्याकडे पाहिलं असलं तरी तू मेल्यावर मी इथंच पडणार आहे. तुझा दुसरी राणी नातेवाईक, कुटुंब, समाज ज्यांच्या जवळ आपण बसतो विचारा त्यांना. आयुष्यभर तुमच्या जवळ बसलो, तुम्हाला सुख सांगितले. आता माझा मृत्यू काळ जवळ आलाय, माझ्या बरोबर याल का? दुसरी राणी सांगते तुम्ही मेल्यावर कितीही माझ्या जवळ बसलेला असला तरी आम्ही तुझ्यासाठी येणार ना. येणार येणार येणार. कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. तिसरी राणी जिच्या बरोबर प्रवास करतो तिच्याशिवाय प्रवासच होत नाही. तिसरी राणी म्हणजे पैसा. विचारा त्या पैशाला. आयुष्यभर तुझ्या बरोबर प्रवास केला, तुझ्यासाठी करू नाही ते केलं. आता माझा मृत्यू काळ जवळ आला, माझ्या बरोबर येशील का? तो पैसा सांगतो तू मेले मी लगेच दुसऱ्याच्या खिशात जाणार आहे, दुसऱ्याचा होणार आहे तुझा. असा ऐका. चौथी राणी जिचा आपण कंटाळा करतो, तिरस्कार करतो, पण तीच मेल्यावर आपल्या बरोबर येते. चौथी राणी म्हणजे परमार्थ, सत्कर्म, चांगलं कर्तृत्व जे करण्यासाठी आपल्याला कंटाळा वाटतो, तिरस्कार वाटतो, पण तोच केलेला परमार्थ, चांगलं कर्म मेल्यानंतर आपल्या बरोबर आपल्या बरोबर वरती येते, यमापासून सोडवते, साथ देते. करारी भक्ती येईल परलोकी येईल, कामा सोडविल यमापासून या. दुसरं सगळं इथंच राहतं बाबांनो. जागचे जागी राहतील बाग बगी, ताडी गोडी माडी स्मशानी जळसी काही नाही. बरोबर. इथल्या गोष्टी ज्यांना आपण आपलं मानतोय त्या आपल्या नाहीतच. त्या देवापासून आपण आलोय. सुखी व्हायचं असेल तर त्याचं चिंतन केलं पाहिजे बाबा. कारण ज्याच्याकडे सुख आहे त्याच्याकडे गेल्यावर सुख मिळणार आहे आपल्याला बाबा. आणि चप्पलच्या दुकानामध्ये गेल्यावर चप्पलच मिळणार, कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर कपडेच मिळणार, हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवणच मिळणार. संसार दुःखाचा सागर याच्यात कसं सुख मिळणार? हा संसारी आली एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. सुखा लागी तरी शीतळ मन, घरी तू पंढरीशी, मग तू अवघाच सुखरूप होसी, जन्मजन्मीचे दुःख विसरशी. या जीवनामध्ये आल्यानंतर बाबांनो त्याचं चिंतन करावं. त्याने हा जन्म दिलाय, जेणे हा जीव दिला दान, त्याचे करीन चिंतन त्यांनी प्रसन्न व्हावं, त्याने आपलं व्हावं याच्यासाठी प्रयत्न करावं. एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जायचा. ऐका ऐका ऐका. एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जायचा. मंदिरात जाणाऱ्या आंधळ्या व्यक्तीला कट्ट्यावर बसलेल्या लोकांनी म्हटलं, ए आंधळ्या, रोज मंदिरात जातो, तुला काय देव दिसणार आहे का? कशाला धड पडतोस रे? आंधळ्या व्यक्तीने दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा. तो आंधळा व्यक्ती म्हणतोय, मला चांगलं माहिती आहे मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहे. मी मंदिरात आल्यावर मला देव नाही दिसणार, मला देवाची मूर्ती नाही दिसणार, मंदिर नाही दिसणार, कळस नाही दिसणार.
पण मी देवाला पाहायला मंदिरात येत नाही, मूर्ती पाहायला मंदिरात येत नाही, कळस पाहायला मंदिरात येत नाही, मंदिर पाहायला मंदिरात येत नाही, मी देवाला पाहायला मंदिरात येत नाही. मी मंदिरात आलेलं माझ्या देवाने पाहावं. त्याच्याकडे जाण्यासाठी त्यांनी प्रसन्न होण्यासाठी प्रयत्न करावा. संत प्रयत्न करतात. भेटी लागी जीवा पाहे तुझी. ते देवाशिवाय कोणाला आपलं म्हणत नाही बाबा. अरे हिमालयामध्ये साधू जातात ना, तपश्चर्या करत असताना, जप करत असताना अंगावर येऊन कावळा बसतो, मांस खातात, काही तोडतात शरीराचं, तरी पण यत किंचितही परमेश्वरापासून चित्त डोळून देत नाही. ऐका ना, ऐका. त्यावेळी ते साधू, ते वारकरी कावळ्याला म्हणतात, ए कावळ्या, माझ्या शरीराचं सगळं मांस खा, पण माझ्या 2 डोळ्यांना खाऊ नको, कारण हा मानवी जन्म मिळाला आहे. जर त्या परमेश्वराची भेट नाही झाली तर हा जन्म वाया जाईल. म्हणून ए कावळ्या, सगळं शरीर खा, पण त्याचं दर्शन व्हायच्या आधी 2 डोळ्यांना खाऊ नको. दादा सबतन खाइयो, चुन चुन कर खाइयो, दो नैना छोड़ दियो, पिया एक पार्सल लय महत्वाचा आहे. तुझं नाव काय बाळा? ओम. तुझं? स्वराज. ओम, मला सांग, तू म्हणलास किती बी पैसे कमवू शकतो. हा, मी तुला म्हंटल तुला 10 लाख रुपये देतो, तुझे मला 2 डोळे दे, तू देणार आहे का? नाही म्हणताय. आणखी थोडे पैसे वाढवतो, 50 लाख रुपये देतो, तुझे 2 डोळे देणार आहेस का? अरे बाबा, आणखी वाढवतो, थोडा व्यवहार होऊ दे. अरे 1 कोटी रुपये देतो, अरे 10 कोटी देतो, अरे 50 कोटी देतो. देणारेस का 2 डोळे? 50 खोके दिलं तरी 50 खोक्यात काय बी होतं तुम्हाला माहिती नाही, पण तो म्हणतोय डोळे देऊ शकत नाही. एवढी मोठी किंमत आहे या देहाची, ते परमेश्वराने विनामूल्य दिलंय.
काय मोबदला घेतला नाही. वातावरणातली हवा फुकट मिळते, पण तीच हवा दवाखान्यात विकत घ्यावं लागते. ऐका ना, एक 80 वर्षाचे बाबा हार्ट अटॅक आला त्यांना. श्रीमंत घराण्याची होती, पोरांनी ताबडतोब दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टर साहेबांना सांगितलं, ओ डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब, किती पैसा लागल्या. पण आमचे बाबा वाचले पाहिजे. ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आलं, ऑपरेशन करण्यात आलं. ऐका ना बाबांनो, ऐका. 2 तासाने ऑपरेशन होऊन बाबा बाहेर आले. बाबा वाचले बरं का, वाचले. खूप दर्दळी परिस्थिती होती. ऐका, 2 दिवसांनी चांगलं शुद्धीवर आल्यावर डॉक्टर कडे होते. आता 80 वर्षाचे बाबा जुन्या पद्धतीचे जवळ असलेल्या डॉक्टरचा हात धरला आणि इकडे बोलवलं, ओ डॉक्टर साहेब इकडे. काय झालं होतं बाबा? तुम्हाला हार्ट अटॅक आला होता, खूप क्रिटिकल परिस्थिती होती बाबा. तुम्ही वाचलात हो, देवाची कृपा हो बाबा, वाचलात तुम्ही. तुमच्या मुलांनी खूप प्रयत्न केलं तुमच्यासाठी. 80 वर्षाचे बाबा म्हणले, ते राहू दे, मला आधी बिल किती आलं ते सांग. त्यावेळेला जुन्या पद्धतीचे बाबा, ओ बाबा बिलाचं राहू द्या, अहो तुम्ही वाचलात. ए बाबा ते राहू दे, बिल किती आलं ते सांग. बाबा 2 तास तुमच्या हृदयाचा 2 तास तुमच्या हृदयावर शस्त्रक्रिया चालू होती. त्याचं बिल आलंय बाबा 15 लाख रुपये बिल आलंय. 15 लाख रुपये म्हणल्या 80 वर्षाचे बाबा मोठमोठ्याने रडायला लागले. डॉक्टर म्हणले, बराचा उद्योग केला. बाबा रडू नका हो बाबा, माझ्या वडिलांसारखे हो तुम्ही. हवं तर त्यातले 2-3 लाख रुपये कमी करतो हो, पण रडू नका हो बाबा. नका रडू, नका रडू, माझ्या वडिलांसारखे आहात. त्यावेळी 80 वर्षाच्या बाबांनी डोळे पुसले. ओ डॉक्टर साहेब, तुम्ही 15 लाख रुपये बिल सांगितलंय म्हणून रडत नाही. मी श्रीमंत आहे. तुम्ही 25 लाख रुपये सांगितलं असतं तरी देण्याची माझी ताकद आहे. तुम्ही 15 लाख रुपये सांगितलंय म्हणून रडत ना. 2 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं, त्याचं बिल मला तुम्ही 15 लाख रुपये पाठवलं. 2 तास तुम्ही माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया केली, त्याचं बिल मला तुम्ही 15 लाख रुपये पाठवलं. ऐका ना डॉक्टर साहेब, 2 तास सांभाळलेल्या हृदयाचं बिल 15 लाख रुपये केलं तुम्ही. माझा जन्म झाल्यापासून माझा पांडुरंग माझं हृदय सांभाळतोय, पण आणखी बिल कसं पाठवलं नाही याच्यासाठी रडतोय. याच्यासाठी त्यांनी दिलंय हे, आणि त्याचं चिंतन का करायचं नाही बाबांनी? त्याचं चिंतन केल्याशिवाय, त्याला आपलं केल्याशिवाय, एवढं सगळं त्यांनी दिलंय आपल्याला, मग का त्याला आपलं करू नाही? त्याला आपलं केल्याशिवाय जीवनात नाही सुखी होऊ शकत बाबांनो. म्हणून आपला तो एक त्या देवाला आपलंसं केल्यावर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख भेटतं. म्हणून त्याला आपलंसं करावं. या संसारात तर सुखाची अपेक्षा अजिबात नाही. सुख नाही कोठे आली या संसारी भाया हवं बरी होऊ नका, कारण याची बांधणीच दुःख भांडवडी आया संसार. होय, नाव काय म्हणलं तुझं? ओम. तू म्हणशील कुडून दुर्बुद्धी आली बाबाच्या पुढे येऊन बसलो, मागच लागलाय. हो मला सांग, संसारात सुख आहे का नाही? तुला कसं माहीत? संसारात सुख आहे का? काय महाराज, संसारात आज सुख कणभर सुख नाही महाराज, कणभर. स्वप्नात सुद्धा नाही. तर ऐका ना बाबा, अजिबात नाही, अजिबात नाही. ऐका, एकही गोष्ट आपल्या आयुष्यभर मनासारखी होत नाही. एक गरीब कुटुंब होतं, पोरं आहेत म्हणून हा दृष्टांत सांगतो बरं का. मी 11 वाजता थांबणार आहे, माझी 25 मिनिटं राहिल्या. तुम्हाला कळूनही देणार नाही कधी कीर्तन संपलं. इकडे लक्ष द्या, 25 मिनिटं माझे भक्त राहिल्या, तिकडे लक्ष द्या. ऐका ऐका,
ऐका, गरीब कुटुंब होतं. त्या गरीब कुटुंबामध्ये दोघं नवरा बायको आणि त्यांची पोरं राहत होते. त्या कुटुंबामध्ये बाळ्या नावाचा पोरगा होता. तो कितवीत शिकत होता? 7वीत. कितवीत शिकत होता? 7वीत शिकत होता. तुमच्यासाठी सांगतोय बरं का. त्याला गरिबी असल्यामुळं 3 वर्ष शाळेचा एकच ड्रेस वापरत होता. आता ड्रेस कमी कमी होत चाललेला. बाबांकडे गेला, फाटलेला होता. बाबा, आता 15 ऑगस्ट आलाय, मला या 15 ऑगस्टला सगळी पोरं नवीन कपडे घालून येतात. दर 15 ऑगस्टला नवीन कपडे आणतात. 3 वर्ष झालं मी एकच ड्रेस वापरतोय. बाबा, आता या 15 ऑगस्टला मला नवीन कपडे पाहिजेत. बाबांनी आता शेवटी वडील आहे, इकडून तिकडून पैसे जमा केले, त्याला कपडे आणले. शर्ट मापात आणला, पण चड्डी आणली ती गुडघ्याच्या खाली. 2 इंच चड्डी मोठी होती. किती पोरांनो? 2 इंच चड्डी मोठी होती. त्यांनी ते शर्ट घातलं, चड्डी जरा मोठी निघाली. बाबांकडे गेला, बाबा अहो 15 ऑगस्टला मला नवीन कपडे आणले, मी खूप खुश आहे, पण माझी 2 इंच चड्डी मोठी झाली, मला तेवढी 2 इंच चड्डी कापून कमी करून दे ना आपल्या घरात मशीने. बाबांनी सांगितलं मला काम आहे, मला बाहेर जायचं, तुझ्या आईकडून घे. आईकडे गेला, आई माझा उद्या 15 ऑगस्ट आहे, मला 2 इंच चड्डी आणले बाबांनी, पण मोठी आणली 2 इंच, जरा 2 इंच चड्डी कमी करून दे ना. मला स्वयंपाक आहे, भांडी आहेत, मला जमणार नाही, तुझ्या ताईकडे जा. ताईकडे गेला, ताई दे ना ग, उद्या 15 ऑगस्ट आहे, तुला माहिती आहे सगळी पोरं नटून थटून येतात, मला नवीन कपडे आणल्यात, पण चड्डी 2 इंच मोठी आहे, मला थोडी कमी करून दे ना. ताईने सांगितलं मला अभ्यास करायचा आहे, मला जमणार नाही. दादाकडे गेला, दादाने सांगितलं माझ्या मित्राचा वाढदिवस आहे, मला जमणार नाही. बाळ्या म्हणला 3 वर्षांनी कपडे आणल्यात, चड्डी मोठी का असाना, पण घालून ऐका, जेवलं झोपलं बाळे. खोटीला चड्डी अडकव, खोटीच म्हणतात ना इकडं. हो, हॉलमध्ये खोटीला चड्डी अडकवलेली. तेवढ्यात बाबा बाहेरचं काम उरकून आले. आल्या दरवाज्यातून आल्या समोर बाळ्याची चड्डी दिसली. मग लक्षात आलं बाळ्याचा उद्या 15 ऑगस्ट. गेल्या चड्डी घेतली बाबांनी, 2 इंच चड्डी मोठी होती, ती कापली आणि बाळ्या सकाळी घालेल म्हणून परत होती तशी खोटीला लावून ठेवली. बाबा जेवले, झोपायला गेले. तेवढ्यात रात्रीची आई जेवली, आईची भांडी झाली. हे संसारात एकही गोष्ट आपल्याला कळत नाही. आई जेवली, आईची भांडी झाली. हॉल मध्ये आली, खोटीकडे पाहिल्या बाळ्याची चड्डी. आईने सुद्धा पोरांनो चड्डी काढली, 2 इंच चड्डी कापली आणि बाळ्या सकाळी घालेल म्हणून खोटीला अडकून ठेवली. किती इंच चड्डी कमी झाली? तेवढ्यात आई जाऊन झोपली. रात्रीच्या 11:30 वाजता ताईचा अभ्यास झाला. पाणी प्यायला हॉल मध्ये आली. पाणी पिता पिता बाळ्याच्या चड्डीकडे लक्ष दिलं. बाळ्याचा उद्या 15 ऑगस्ट. रडत म्हणला, ताई पोरं नटून थटून येतात, माझी चड्डी 2 इंच मोठी झाली. ताईने सुद्धा चड्डी काढली, तिने 2 इंच चड्डी कापली आणि बाळ्या सकाळी घालेल म्हणून परत खोटीला अडकून ठेवली. किती इंच चड्डी कमी झाली? पाहिजे किती होती? मग दादासाहेब रात्रीच्या 12 वाजता वाढदिवस साजरा करून आले. आज देता खोटीकडे लक्ष गेलं. बाळ्याची चड्डी दादाने काढली, 2 इंच चड्डी कापली आणि बाळ्या सकाळी घालेल म्हणून जे आता काय राहिलंच नव्हतं, पण जे काय राहिले खोटीला. बाळ्याला आपल्या चड्डीचं रात्रीत पोस्टमॉर्टम झालंय काय माहिती. ते रेंजरीच उठलं, चड्डी मोठी पण घालून जायचे. आंघोळ केली, शर्ट घातला, चड्डी घालायला म्हणला. आला हॉल मध्ये, चड्डीकडे पाहिल्या माटक्याने खाली. बाबा चड्डीचं काम केलंय, झोपू दे मला, जा शाळेत. बाबा काल तरी होती चड्डी, आता बघा चड्डा. संसारातल्या अशा गोष्टी आहेत बाबांना, एकही गोष्ट आपल्याला सुख देत नाही. सुखी व्हायचं असेल तर आपला तो एक देव करून सुख नाही
जगातल्या इतर गोष्टी आजपर्यंत कोणाला सुख दिलं नाही. मी हाय लेवलचं उदाहरण सांगतो. माझे 20 मिनिटं कीर्तनाचे राहिले, तिकडे लक्ष द्या. ऐका, हाय लेवलचं तुम्ही किती जगातल्या गोष्टी ना आपलं म्हणा, त्या माईक आहेत बाबांना. ऐका, त्या भारताचा सम्राट राजा भर्तृहरी, राजा भर्तृहरी, ऐका ना, या भारताचा सम्राट राजा भर्तृहरी, त्याच्या जीवनामध्ये एक लिकीज पॉइंट होता. त्याचं त्याच्या राणीवर प्रमाणापेक्षा जास्त प्रेम होतं. देवाने जन्म दिला, पण करून हे त्याच्यावर जास्त प्रमाणापेक्षा प्रेम असावं. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. राजाचं अफाट प्रेम होतं, अफाट प्रेम होतं. ऐका, इकडून तिकडून आल्या माझी राणी, माझी राणी, माझी राणी. एकदा जंगलात गेला. जंगलात गेल्यानंतर एका साधूची भेट झाली. आणि साधूची भेट झाल्यानंतर त्या साधूने सांगितलं, राजा किती दिवस संसार करणार बाबा? त्या देवाने जन्म दिलाय, त्याला आपलं सकर. या जगातल्या गोष्टी माईक आहेत बाबा, आजपर्यंत कोणाला नाही सुख दिलं. राजा म्हणला, महाराज असलं प्रवचन तुम्ही तिकडं जाऊन सांगा. माझी राणी माझ्यावर एवढं प्रेम करते, तुम्ही म्हणते जंगलात ये भजन कर. या जन्मात शक्य नाही महाराज, जगण्यासाठी काय असलं तर सांगा. राजाने आपल्या जवळ पिशवीतलं फळ घेतलं, त्या भर्तृहरी राजाला दिलं. हे बघ, हे फळ खा, जगायचंय तुला? हो महाराज, जगायचंय. माझी राणी माझ्यावर खूप प्रेम करते. ओके, फळ खा, आम्हाला होशील. राजाने फळ घेतलं, फळाकडे पाहत पाहत घरी आला. अरे हे फळ खाल्ल्यावर मी अमर होईल, हे फळ खाल्ल्यावर मी अमर होईल. पण मी अमर झाल्यावर माझी राणी मेल्यावर मी काय करू शकू? हे फळ मी नाही खाणार, मी माझ्या राणीला देणार. पण राणीच्या महालामध्ये गेला. राणी साहेबा, खूप प्रेम आहे तुमच्यावर, तुमचंही माझ्यावर प्रेम आहे. एका साधूने मला फळ दिलंय. जो कोणी ते फळ खाणार आहे ते सामान्य नाहीये, फळ खाणारा अमर होणार आहे. मला दिलं होतं, मी हे फळ खाल्यावर अमर होईल, पण तुम्ही मेल्यावर मी जगू कसा? आम्ही ठरवलंय हे फळ मी नाही खाणार, तुम्ही खायचंय. मी मेलो तरी चालेल, तुम्ही जगला पाहिजे. राणीला फळ दिलं, राजाने निघून गेला. राजाचं अफाट 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 प्रेम होतं राणीवर, पण राणीचं प्रेम नव्हतं राजावर. राणीचं प्रेम होतं त्याच राज्यामध्ये एक गोड्याचा खरारा करायला व्यक्ती यायचा, त्या खरारा करणाऱ्यावर प्रेम. राणीने फळाकडे पाहिलं, हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण तो खरारा करणारा मेल्यावर मी काय करू नको? हे फळ मी खाणार नाही, मी मेले तरी चालेल, तो जगला पाहिजे. त्याच्याजवळ गेली, त्याला फळ दिलं. पण दुर्दैव त्या राणीचं अफाट प्रेम होतं खरारा करणाऱ्यावर, पण खरारा करणाऱ्याचं प्रेम नव्हतं राणीवर. घडलेली घटना ऐका. खरारा करणाऱ्याचं प्रेम होतं त्याच राज्यामध्ये एक भांडे घासायला स्त्री यायची तिच्यावर. त्याने विचार केला, अरे हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण ती भांडे घासणारी मेल्यावर मी काय करू शकू? हे फळ मी नाही खाणार. तिला देणार, तिच्या जवळ गेला. हे फळ कामाचं तुझ्यावर प्रेम आहे, पण दुर्दैव त्या खरारा करणाऱ्याचं. खरारा करणाऱ्याचं प्रेम होतं भांडे घासणारीवर, पण भांडे घासणारीचं प्रेम नव्हतं खरारा करणाऱ्यावर. भांडे घासणारीचं प्रेम कुणावर नव्हतं. किती लक्ष देऊन ऐकताय? भांडे घासणारीचं प्रेम कोणावर नव्हतं. ती विचारी होती, अरे हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण अमर झाल्यावर काय आयुष्यभर भांडीच घासत बसू का? त्याच्यापेक्षा माझा देशाचा राजा भर्तृहरी, त्याला जर हे फळ दिलं तर तो किमान राज्य तरी चांगलं करेल, म्हणून हे फळ मी खाणार नाही, त्याला देणार. राजाच्या महालात आले. राजेसाहेब, गरीब तुमच्या दरबारात भांडे घासणारे, पण एक अमूल्य किमतीची गोष्ट तुम्हाला द्यायची. काय द्यायचे? पदराडलं पुरलेलं फळ काढलं, फळ राजाला दिलं. राजाने फळ पाहिल्या राजा पोहोचला. कोण आलाय फळ तुझ्याकडे? राजेसाहेब, कशाला चौकशी? गरिबीची भेट आहे, स्वीकार करा. बोल, कोणी दिलं फळ? महाराज, आपल्याच राज्यामध्ये खरारा करणारा त्या दिलं. बोल वाले त्याला, कोणी दिलं फळ तुला? महाराज, खरारा करणारा म्हणाला, आज जर मी सांगितलं हे फळ कोणी दिलंय तर तुम्ही मला जिवंत नाही ठेवणार. बोल, कोणी दिलाय फळ? महाराज, हे फळ मला
तुमच्या राणीने दिलं हे शब्द काळजावर पडताच राजा मागाला 2 पावलं. कोणा बोलतोय तो सगळं जग पचवेल पण माझी राणी माझी सोबत दडबाजी नाही करू शकत. खोटं बोलतोय तो बोलवा रे राणीला. राणी आली. राणी साहेबा हा वेडा करायला करणारा बोलतोय तुम्ही दिलाय पण मला माहित आहे सगळं जग फसवील पण माझी राणी माझी सावली आहे. हा वेडा खराला करणारा बोलतोय तुम्ही दिलंय पण सांगा ना नाही दिलं शाळा त्याला संपून टाकतो. राणीने विचार केला मी जर आज खोटं बोलले तर ज्याच्यावर प्रेम आहे त्याचा जीव जाईल. राणीने स्पष्ट शब्दात सांगितलं महाराज आपल्या लग्नाला 20 वर्ष झाली पण 20 वर्षात मी कधीच तुमच्यावर खरं प्रेम केलं नाही. या भारताचा सम्राट राजा भरतवारी काय बाण गोसावा तसं शब्द घुसले. काय 20 वर्षात मी कधीच खरं प्रेम केलं नाही. कधीच खरं प्रेम केलं नाही. राजा वळा. अरे ते काय असो माझा जीवनात मला आपलं कुणाला करावं त्याच्या मर्यादा कळाल्या नाही. माझ्यावर रडायची वेळ आली. राजा जंगलात गेला. 3 शतकं लिहिली त्यातल्या वैराग्य नावाच्या शतकात राजा रडून रडून आपला आत्मचरित्र लिहितोय. याम सततम चिंतये मया सा विरक्तये. अरे जिचं मी सतत चिंतन करत होतो ती माझ्यामध्ये विरक्त नव्हती. धिक्कार असो माझं प्रेम करण्याचा. प्रेम कोणावर किती करावं याच्या मर्यादा मला कळायला नाही. माझ्या जीवनात मला रडावं लागलं. आपलं कुणाला म्हणावं प्रमाणापेक्षा त्याच्या मर्यादा कळायला नाही रडावं लागलं. मला सांगायचा मुद्दा जीवनातल्या इतर सगळ्या गोष्टी माईक आहे मायावी आहे त्यांच्यापासून आजपर्यंत कुणाला सुख मिळालं नाही. वर्तमानात नाही भविष्यातही मिळू शकत नाही. अभंगाचं 2रं चरण. माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसार पण तो परमात्मा कसा आहे अविनाशी अविनाश लाभी मनापिसे गोविंदाचे. एकदा सगळ्यांनी हात वरती करायचे. झालं माझं 10 मिनिटं राहिलं. 10 मिनिटात मी थांबणार आहे कीर्तन माझं फक्त 10 मिनिटं राहिले. सर्वांनी एक साथ टाळी. हा काय आवाज
सगळ्यांनी. टाळी वाजणार नाही, पापास बी वाजणार नाही. आमच्या शुभम महाराज इतकं जोर करून वाजवता येईल, गायक मंडळी म्हणताय तुमचं आपलं चलू द्या महाराज. आता महिलांचा आवाज जोरात आहे का पुरुष मंडळीचा? सगळ्यांनी जोरात मागं म्हणायचं सगळ्यांनी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पुरुष मंडळी मी म्हणलं पहिलं महिला नंतर पुरुष. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पुरुष मंडळी हो हो पार्टी पार्टीच मिळाली. कट्टर कार्यकर्ते धन्यवाद. असं रोज पण त्याला सोरच पाहिजे असं आहे का? हा कुणी बी रोज कीर्तनाला असं बसायचं. काय बी प्रमाण म्हणू द्या. आज तुम्ही बसलाय म्हणून तुम्हाला सांगतो. काय खरं प्रमाण नवीन म्हणलं तरी त्याच्यात स्वर मिसळायचा. कुणी आ म्हणा, कुणी ला 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 म्हणा, फक्त कळून द्यायचं नाही. मी तर सांगतो टाळकरी मंडळीला, आता टाळकरी महाराज जे प्रमाण म्हणतील ते सगळ्यांनाच येतं असं काय नाही पोरांनो. तुम्ही तोंड उघडायची. हा कारण खालची लोक विचार करतात अरे ही टाळ घेऊन उभा राहिल्यात म्हणजे आपल्यापेक्षा काकणबर का होय ना ही हुशार आहे असं कोण विचार करत? खाली बसल्या. मग आपलं कुणी आ म्हणायचं, लाला म्हणायचं, तोंड उघडायचं. आता ही पोरं आहेत म्हणून ह्याच्यासाठी 2 मिनिटं फक्त माझ्या दृष्टांत सांगतोय. 2 मिनिटं झालं माझं, 5-7 मिनिटं माझे राहिले. एवढं लक्षात ऐका पोरांनो. तुमच्यासाठी मी कीर्तनकार होतो आणि दुसरी गोष्ट मी एक शिक्षकही होतो. कोण होतो? हा मी 10वी पर्यंत शिकवायचो. कितवी पर्यंत? 10वी. हा मराठी आणि आणखी एक दुसरा इतिहास विषय. माझं डीएड झालेलं आहे. तर मी डीएड होत असताना आमची एक शाळेमध्ये, मला पुण्यामध्ये मी होतो अरण्येश्वरला, तिथून मला आमच्या शाळेने डीएड करत असताना एका शाळेवर 15 दिवस शिकवायला जावं लागतं. तिथं जसं 15 दिवस शिकवी त्याच्यावर पुढे जर चांगलं शिकवलं तर शिक्षक व्हायचो आम्ही. म्हणजे ती एक एंट्रन्स असायची. हा 15 दिवस मला तिथली पुण्यातली जवळची शाळा मिळाली. आता म्हणलं 15 दिवसात पोरांची काय तयारी करायची, कशी तयारी करणार तसं मला मार्क मिळणार होते. 6वीचा वर्ग मला मिळाला. कितवीचा? 6वी. आता म्हणलं पीटी मला वाजवायला येते. म्हणलं आपण एक एक्स्ट्रा कला दाखवायची आपली. पीटीवर सगळ्यांचं पाढे 15 दिवसात पाठ करून घ्यायचं. म्हणून पीटी वाजवून मी आपल्या सगळ्या पोरांना पाढे पाठ करायला लावले. एका दिवसाला 2-2 पाढे सगळ्यांचं पाठ करून घेतले. पण सगळ्यांनाच पाढे पाठ होतात का पोरांनो? नाही. किती प्रामाणिक त्यातली कोपऱ्यातली जी कोपऱ्यात बसणारी होती लय मारली पोरांनो. पण त्यांनी सांगितलं पण सर तुम्ही आम्हाला हाणं मारा, आम्हाला काय पाढे पाठ होणार? मी म्हणलं 15 दिवस आलोय कशाला लोकांच्या लेकराला मारायचं. म्हणून मी सांगितलं बाबांनो आम्ही काही ज्यांना पाठ होतं ते आम्ही म्हणत जाईल. पण आम्ही म्हणत असताना कोणी आ म्हणा, कोणी लला लला म्हणा, फक्त तोंड उघडा ठेवा, भांड उघड पाडू. कोपऱ्यातली म्हणलेली म्हणसर मग तर काळजीच करू नका. कुणी लाला लाला म्हणायला लागलं, कुणी आ म्हणायला लागलं. मी म्हणलं काळजी नाही करत पण भांड उघड पाडू. 15व्या दिवशी सर येणार होते. त्याच्या आदल्या दिवशी मी डोकं लावलं. कोपऱ्यातली ती तगी उचाली, त्यांना पहिल्या लाईनीत बसवली. सांगितलेलं वजमात बसायचं. किती बी काय येऊ दे पुढच्यांना विचारत नाही हे मी तुम्हाला सांगतो. त्यांना पुढच्या लाईनीत बसवली. तिथं कोपऱ्यात मी हुशार बसवली. हुशारच मी पहिल्यापासून लहानपणापासून. तिथं मी कोपऱ्यात हुशार बसवली, दुसऱ्या कोपऱ्यात हुशार, मध्ये हुशार. सर आले काय तयारी? मी मोठ्या आवाजात म्हणलं सर सगळ्या वर्गाचं 30 पर्यंत पाढे पाठ करून घेतले. सगळ्या अहो म्हणलं सगळ्यांचं घेतल्या. सर पुढे आले, सगळ्यांना विचारलं काय रे पोरांनो सगळ्यांना पाढे पाठ आहेत? सगळ्यांपेक्षा या 4घांचा आवाज जोर आहे. होय सर. आम्हाला
म्हणलं हळू. कोपऱ्यातला उठावला सरांनी, तिथं मी हुशार बसवल्याला. दुसऱ्या कोपऱ्यातला उठावला, तिथं मी हुशारच बसवलेला. मधला उठावलेला, तिथं मी हुशार. सर म्हणले काय तयारी आहे? कोपऱ्यातले पोरं म्हणतात तर पुढची काय पैकीच्या पैकी मारा तुम्हाला. मी बी खुश झालं, म्हणलं जमलं आपल्याला, झालं म्हणलं आपलं आता कामच झालं. सर जायला निघाले, पण एका वादराला म्हणलेलं वाजनात बस. तो लईच वाजनात बसल्या. जिकडे सर जाते तिकडे सर दरवाजातून परत आले, त्याला म्हणले उठ. मी म्हणलं आता काय खरं नाही. पाडे पाठ म्हणला, पाडे पाठ आहे. त्याला सांगितलेलं वजनात बोलायचं. पाडे पाठ आहे. कितीपर्यंत पाडे सर म्हणले. तो बहादर म्हणला जेवढे पाडे म्हणले माणसांनी शिकवल्या. मी म्हणलं खरे बाबा, कोणता बी कोणता बी म्हणायला बा लिमन सरांनी शिकवलाय. सर त्याला म्हणले मन आठाचा पाडा. ते मलाच म्हणतोय ओ लिमन सर, स्वर धरा स्वर धरा. म्हणलं करतो बाबा. त्याने आठाचा पाडा चालू केला. आठ एक आठ, आठ दोन सोळा, आठ तीन चोवीस, आठ दोन बत्तीस, आठ पंचेचाळीस, आठ पंचेचाळीस पर्यंत बरोबर होता. लिमन सरांनी सांगितलंय ज्याला कोणाला येत नाही त्यांनी कोणी आ म्हणा, कोणी ललाला म्हणा. आम्ही सगळी चौघ बसलेलो. मी ललाला म्हणतो, आम्हाला कुणालाच पाडेपाठ नाही. सरांनी कालच पुढे बसावलंय. मी ललाला म्हणतो, हा पिंट्या माझा मित्र, तो हा म्हणतो. येईल तैसा बोल राम राम कृष्ण. तुम्ही हसून घ्याने जाऊन ऐका, झाला माझा वेळ समजा. 5 मिनिटं घेऊ आणखी तुमचे. पोरं म्हणतात हो ऐका बाबा, हा जन्म परत नाहीये. त्या परमेश्वराचं भजन करा, त्याचं चिंतन करा. असं जीवनामध्ये जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर मागे फिरते नाही. अरे गेले माझे ज्ञानोबा, ज्यांचा समाधी सोहळा आपण करतोय ना, काय जगले मला, काय जगले. त्रास झाला हो. आज हजारोने समाज इंद्रायणीमध्ये स्नानासाठी तर पडतो. दर्शनासाठी माऊलींच्या रांगाच्या रांगा लागत आहे आळंदीमध्ये. पण त्याच आळंदीमध्ये एक दिवस असा होता, माझ्या माऊलीला गावामध्ये प्रवास नव्हता. ऐका, ऐकलं, लक्ष द्या. झालं माझं संपलंय कीर्तन. एक दिवस माय बापांना आत्महत्या करावी लागली, तरी चळ थांबला नाही. माय बापांनी आत्महत्या केल्यावर एक दिवस छोटीशी मुक्ताई पोटाला हात लावून म्हणते, ए ने अंदादा भूक लागलेली. आई नाही आपली आपल्या तो. आई असते तर तिला म्हणाले असते, भूक लागली दादा, सहन होत नाही. मुक्तीचं डोळं पुसलं. बिना माय बापाची पोर. ए मुक्ती, आता गावात जातो, जे काय असेल ते घेऊन येतो. माऊली गावात आली, 2 घरात पीठ मिळालं ते घेऊन येत होते. रस्त्याने येत असताना पाठीमध्ये विसोबा चट्टींची भेट झाली. आवाज दिला, कोण आहे तिकडे रस्त्यावर? काका, मी विठ्ठल पंतांचा ज्ञान. कोण? संन्यासाचा करता? कशाला आलास? काका, आम्ही नाही होईल तुमच्या गावामध्ये, पण छोट्याशा मुक्तालीला भूक लागली. पोटाला हात लावून म्हणाली ती, ज्ञानदादा भूक लागली माझ्यासाठी नाही हो काका, माझ्या मुक्ताईला भूक लागली, तिच्यासाठी आलो. जास्त नाही, थोडं 2 घरामध्ये पीठ गोळा केलं, ते घेऊन चाललोय. हो का, थोडस पीठ एक धरली झोळी तसे टाक टाक झोळी. माऊली म्हणतायत, नका ना काका,
मुक्ताई जेवली नाही. खाली पडलेलं पीठ मावडी गोळा करतायत, त्याच्यावर विसोबासाठी नाचतायत. पायाला हात लावून काका नका ना, पाया पडतो काका, माझी मुक्ताई जेवली नाही हो काका, माझी मुक्ताई जेवली नाही. एवढा त्रास समाजाने दिला, पण या समाजाचं कल्याण व्हावं म्हणून ज्ञानेश्वरी केली. समाजी शाळा झाला बाबांनो. अरे माझ्या माऊली जात असताना समाज रडल, याच्यामध्ये काय नवले, वारकरी रडतील, संत रडतील, याच्यात काय नवले. कधीच प्रवृत्तीवर न येणारे निवृत्ती दादा सुद्धा रडताय. निवृत्ती म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. आवडण्याने केली नाही कधी, गुरु शिष्य परण शिटी मेले. गेले माझे माऊली समाधी घेऊन, पण आजही त्यांचे कीर्ती आजरामध्ये गेले दिगंबर ईश्वरा त्या कीर्ती जगाचे जाग ना, कीर्ती रूपाने पाठीमागे राहा, कीर्ती रूपाने पाठीमागे राहा. मी छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप बोलत असतो. काय जगला माझा राजा, काय जगला, अरे काय केलं होतं माझ्या राजाने असं, तुझ्याचं नाव झालं, तुझ्याचं नाव झालं. आणि आपल्या
पण कीर्ती मागे ठेवून गेले. जगद्गुरु तुकोबा राय घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका